आता आपण पाहणार आहोत जे क्यूब काढायचे आपल्याला ते कितीपासून 11 पासून तर 19 पर्यंतच्या नंबरचे क्यूब कसे काढायचे ते पाहणार आपण इझी वे. तर काय करायचं सर्वात चेक करा आपण. आता 12 चा क्यूब काढला तर सर्वात पहिले काय करायचं, हा 12 नंबर ऍज इट इज लिहून टाकायचा. ओके. त्यानंतर काय करायचं, हा जो आहे तुमचा युनिट प्लेस होता त्याचा काय करायचा स्क्वेअर. तर 2 चा स्क्वेअर किती झाला 4. जर स्क्वेअर केला त्याचा काय करायचा क्यूब. तर 2 चा क्यूब किती होते 8. ओके. त्यानंतर काय करा, फर्स्ट डिजिट आणि लास्ट डिजिट सोडून द्या, या नंबरची करा सेकंड आणि थर्ड ला जे नंबर दिला त्याची करा डबल. म्हणजे 4 ची डबल किती तुमचे 8 आणि 2 चे डबल किती झाले 4. झाला तुमचा क्यूब. किती झाले 8. 4 प्लस 8 किती झाले 12. 1 कॅरी 4 to 6 प्लस 1 7 आणि 1 किती झाला 1728. त्याच पद्धतीने आपण 13 चा सुद्धा क्यूब काढू. 13 ऍज इट इज लिहिले मी. ओके. मग मी काय म्हटलं, या 3 चा पाहतो जो युनिट डिजिटर आहे. चला 3 चा स्क्वेअर किती होते 9 आणि 3 चा क्यूब किती होते 27. आणि मी सांगितलं तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट डिजिट जर सोडले तुम्ही नंबर सोडले तर याचा करायचा डबल. याचा डबल होईल तुमचा 6 आणि याचे डबल होईल 18. ओके. तर ऍडिशन करायच्या वेळी इथे तुम्ही लक्षात ठेवा, इथे ऍडिशन करायच्या वेळी इथला नंबर कोणता 7 घ्यायचा. मग किती राहिले तुमचे 2. तर 2 इथे द्यायचे कॅरी. आता 18 प्लस 9 27. 27 प्लस 2 29 आणि इथे आले तुमचे 2 कॅरी. ओके. मग किती 6 प्लस 3 9. 9 प्लस 2 11 1 कॅरी 1 1 किती झाले 2. 2197. या पद्धतीने तुम्ही 11 पासून तर 19 पर्यंत इझिली क्यूब काढू शकता. थँक्यू.